आपल्या माहितीसाठी का पंचांचा इशारा देऊन सामन्याला सुरुवात होते. पहिल्या दिवशी अर्थातच सुपर 8 मध्ये तडवली संघ आणि काल निमगाव संघ या दोन संघांनी आपलं स्थान निश्चित केलंय सुपर 8 मध्ये. आणि आता आपण पाहणार आजच्या दिवसामध्ये 40+ जे सामने सुरू आहेत याच्यामध्ये कोणता संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपला स्थान निश्चित करेल. तर वळी आपण मैदानाकडे. पहिला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. चेंडू आपण पाहतात तो अर्थात सिली पॉईंटच्या दिशेने गेला. यष्टिरक्षक चेंडूवर येतोय, चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. पहिलं षटक हे पॉवर प्लेचे आहे त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला इथे पाहायला मिळतात. एक आहे अर्थातच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक मिड विकेटला. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय एक मोठा गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. सुंदर फटका कारण डाव्या इष्टीच्या वर आलेल्या चेंडूला या ठिकाणी मात्र आपण पाहिलं अगदी महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईल मध्ये या चेंडूला खेळून काढला आणि षटकाराने आपलं खातं उघडलं. ते फलंदाज कृष्णा याने 6 धावांचं योगदान इथे मिळालं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी. यावेळी आकुडे चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा करमध्ये क्षेत्रक्षक चेंडूवर जाणार तो पण मात्र मागाशी षटकार आणि आता चौकार. 4 धावांचं योगदान कृष्णाच्या बॅटमधून. 10 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे. क्रिकेटमध्ये धावांचं योगदान जर आपण 40+ आज आपण पाहिलं तर 1900 धावा हा धावांचा उच्चांक आजच्या दिवसात नोंदवला गेला. हे मगाशी धनवीन अलिबाग या संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येक संघ प्रयत्न चांगला करतो आणि प्रयत्न करणं हेच खरं तर क्रिकेटमधलं महत्वाचं गमक आहे. धावफलकात धावा आल्या 10. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असेल. छोटा रनअप आहे. पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह घेण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र आपण पाडरात पंचांनी मात्र हाताची घडी घातलेली आपल्याला पाहायला मिळालं. अपील केलं गेलं. अपील फेटाळलं कारण हा झेल नव्हता हे निश्चित त्यांनी दर्शवलं ते क्रिकेट खेळाडूंना. रिव्हर्सिव्ह मगाशी म्हणाले रिव्हर्सिव्ह मध्ये दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणलं होतं. आणि अर्थातच डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचा खेळाडू याची आठवण आपल्याला लगेच होते. जीवनक आहे. दरम्यान यावीचा चेंडू अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहिला. मला यष्टींच्या वरून चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर. गोलंदाज दीपक क्षेत्ररक्षण जमण्याची व्यूहरचना पाहत आहे. यावेळी धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय त्यामुळे गोलंदाज पुन्हा एकदा परत येईल. अर्थात कव्हर पॉईंट आपण पाहतात. शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट वाईडिश मिड ऑफ आणि मिड ऑफ ही रचना आपण पाहतात. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहतात. आक्रमक क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न इथे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान या मैदानाकडे यावेळी पुन्हा एकदा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर गेला होता. झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित अयशस्वी ठरला. झेल मात्र या ठिकाणी सुटतोय आणि फलंदाजाला अर्थात मिळते जीवदान. 2 धावांचं योगदान. 2 धावा पूर्ण केल्या आणि पहिलं षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावफलकात धावा आल्या त्या 12 धावा हे योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक मात्र दीपकचं महागडे ठरलं कारण 12 धावा महागडे षटक पाहायला मिळाले. जसं मी मगाशी म्हणालो तो 7 धावा देणार गोलंदाज टेनिस विश्वामध्ये चांगला गोलंदाज मानला जातो. लेदर विश्वामध्ये 10 धावा देणार गोलंदाज अर्थात चांगला मानला जातो. पण इथे मात्र दीपकने 12 धावा खर्च केल्या. अर्थात झेल देखील या ठिकाणी सुटला. हे देखील योगदान आहे. आणि यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज संदेश जाऊया मैदानाकडे. संदेश नवीन गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी सज्ज होतोय.
पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झाले, त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनसाईडचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन, हे 4 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला. ऑफसाईड जर आपण पाहिलं तर अर्थात शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ ही रचना या ठिकाणी आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदल केला गेला. ऑनसाईडचा जो बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक होता त्याला शॉर्ट मिड विकेट मिडऑन क्षेत्रामध्ये आणलं गेलं. संदेश दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. फिरकी गोलंदाज आपण इथे पाहिलं, फिरकीचा वापर इथे केला. आज जागतिक फिरकीचा विचार केला तर निश्चितच भारतीय संघ हा अतिशय मजबूत संघ म्हणून निश्चित मानला गेला आणि ते आपण एशिया कप चषकामध्ये देखील पाहिलं, चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी आपल्या फिरकीने किती सुंदर गोलंदाजी केले. तर हा गोलंदाज संदेश छोटा रनअप आहे त्याचा पहा. कृष्णा आणि अनिल ही जोडी मैदानामध्ये एसटीच्या अगदी जवळ. दरम्यान यावेळी मात्र गॅप शॉट करण्याचा कव्हर पॉइंट मधून चेंडू मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थात जर पंचांचा इशारा येईल, पंचांचा इशारा आपण पाहूया आणि पंच दर्शवतील तोपर्यंत हा चौकार. 4 धावा, 4 धावा. कव्हर पॉइंटच्या मधून गॅप शॉट ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी पाहिलं फलंदाजांनी, कारण पॉइंट आणि एक शॉर्ट विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्या मधून बरोबर चेंडूला पाठवला. दरम्यान चौकार. 4 धावा धापलकावर, 16 धावा धापलकावर. पुन्हा एकदा संदेश अनिल साठी हा पुढचा चेंडू. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या एसटीच्या जवळून टप्पा पडला, बाहेर निघाला. फलंदाजी बॅट हवेतून या ठिकाणी पाहायला मिळाली. एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धा चेंडूची पुन्हा एकदा सांगता येते पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 यावी लॉंग साईड मला खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येईल. चेंडूची फेकी पुन्हा एकदा थोडीशी एसटीच्या दिशेने करण्यात आली. तो म्हणते 1 धाव आणि 1 धावीचं या मदतीने 17 धावा धावला. 17 आणि खतरा असं नेहमी म्हणतात, कारण क्रिकेटमध्ये 13-17 ही अशुभ धावसंख्या असं म्हणतात, 21 हा शुभांक असं म्हणतात आणि 26 ही धावसंख्या ही शुभ आणि अशुभ असं नेहमी मानलं जातं. हे योगदान आहे. अर्थात आपण यांत्रिक युगामध्ये आहोत, टेक्निकल युगामध्ये आपण काम करतो, परंतु सध्या ही ठरलेली आहे. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला उचलून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तो म्हणजे 1 धाव आणखीन धावफलक इथे नोंदवली गेली. 18 धावा धावफलकावर आल्या. अनिल 5 या वैयक्तिक धावसंख्येवर. कृष्णा अतिशय चांगली कामगिरी करत असताना यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला आरपार पाठवतो. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या संघाच्या बऱ्याचशा धावा त्यांनी वाचवल्या आणि 1च धाव इथे मात्र त्या धावफलकावर नोंदवली जाईल. 2 षटकं इथे मात्र समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावफलकावर धावा आल्या त्या 19. कारण फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली, जरा जोरात मारा असं ते सांगतात तुमचे सहकारी. तर 19 धावा या षटकाचा आपण विचार केला. चांगली गोलंदाजी संदेशने केली. 7 धावा, जसं मी मगाशी म्हणालो होतो की टेनिस क्षेत्रामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज नेहमी चांगला गोलंदाज म्हणतात. एक अचूक टप्पा, एक फिरकी टाईपची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा निश्चित परिणाम या ठिकाणी झाला. खेळपट्टीचा अचूक लाभ त्यांनी उचलला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि आता राहुल गोलंदाज येतोय. राहुल हा पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा पाहतात इथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आणला गेले. शॉर्ट पॉइंट पाहतात, शॉर्ट कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ युरचना. छोटा रनअप आहे. राहुल डावखरा गोलंदाज आहे. याचा चेंडू फायदा उचलला टप्प्याचा. इथे मात्र आपण पाहतात कव्हरच्या मधून चेंडूला पाठवला चौकार. 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी पाहिलं, कारण चेंडू अतिशय अकूट टप्प्याचा होता. 1 पाऊल पुढे टाकला. पद्धत आली ते अतिशय चांगलं होतं.
ते फलंदाज अर्थात अनिलचं आणि त्या चौकाराच्या माध्यमातून अनिल वैयक्तिक जाऊन पोहोचला 10. या वैयक्तिक धावसंख्येवर एकूण धावा वाढल्या त्या 23. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. फिरकी गोलंदाज आहे डावखुरा. डावखुरे फलंदाज डावखुरे गोलंदाज हे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी एक चांगले आक्रमक असे नेहमी म्हटलं जातं. या पहा हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला पूल केलाय. फटका मात्र इथे फसला होता परंतु गोलंदाजाने मात्र या क्षेत्रक्षणी मात्र या ठिकाणी जीवदान इथे दिलं आणि रोहित शर्माची लगेच आपल्याला आठवण येते. ज्या रोहित शर्माला 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं आणि 264 धावा कुठून काढल्या. 3 या धावसंख्येवर अर्थात विराट कोहली याला इंग्लंड दौऱ्यामध्ये जीवदान मिळालं. त्याने 103 धावांचं योगदान दिलं. हे योगदान आहे झेल. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पुन्हा एकदा हवेत आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू येईल आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा इथे धावफलकावर मिळाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मधून धावफलकात वाढ झाली. धावफलकात धाव येऊन पोहोचल्या 27च्या घरामध्ये. षटक रंग 30 सुरू असताना राहुल प्रयत्न चांगला करतोय पण क्षेत्ररक्षकाची साथ त्याला इथे मिळाली नाही. 27 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अनिल साठी यावेळी चेंडू मात्र पहिल्याच पंचांनी हात जमिनीला समांतर दर्शवले. आमचे गुणलेखक या ठिकाणी अर्थातच एक चांगले गुणलेखन सूरज पवार सरांच्या माध्यमातून त्यांना इथे दर्शवले. चेंडू सोयीचा इशारा 1 धावीचा आणखी योगदान. पुन्हा एकदा मैदानाकडे यावी. प्रहार मस्त होता पण इथे आपण पाहतात कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त 1 धाव आणखी धावफलकावर. 1 धावीचं आणखी योगदान अनिलला मिळालं. आता मात्र कृष्णा 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध आज आपण पाहायला मिळतात आणि खरं तर ऑक्टोबर महिना समाप्त झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला अनेक अशा टेनिसच्या क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला तर इथे मात्र घोषित क्षेत्र आहे त्यामुळे इथे 1 धाव घोषित मिळेल कारण चेंडू जर आपण पाहिला तर अर्थातच शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने गेला. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल आणि जाऊन पोचते ती 30च्या घरामध्ये. पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू इथे पण यष्टेच्या हातामध्ये चेंडू उंची दिली होती या चेंडूला आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं 3 षटकं देखील समाप्त झाली. प्रति षटक 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर नोंदवल्या. विकेट मात्र कृष्ण आणि अनिल ही जोडी चांगली बिनबाद 30 धावाची भागीदारी पहिल्या विकेटसाठी इथे रस्ताना पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी राहुलची. पहिला मगाशी संदेशनी 7 धावा दिल्या होत्या. या षटकात राहुलला मात्र एक चौकार एक सोयीचा इशारा इथे आला होता. गोलीमध्ये परिवर्तन. 14 षटक पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी येतोय. चालू सामना हा तुम्ही पाहिलं तर पिंगली कोकरे वाडी कनक 11 हा जो संघ फलंदाजी करतोय आणि यशवंत भाऊ पाचंगे हा संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्रीय षटकातले आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जाऊया आपण मैदानाकडे. गोलीमध्ये परिवर्तन. संदेश ज्याने अतिशय चांगली गुंजी केली होती. 7 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या होत्या. दुसरं षटक फेकत असताना तोच हा गोलंदाज इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. यावी हा चेंडू हवेतून पूल केलाय. इथे क्षेत्ररक्षक पाहूया झेल घेईल का. यष्टेशक यावेळी मात्र आपण पाहिलं अतिशय सुंदर कामगिरी या ठिकाणी केली. वेळीच त्यांनी ते आपण पाहिलं थोडंसं 10 ते 12 पावलं गेला हवेमध्ये त्यांनी झेल हा पकडला आणि पहिली सफलता आपल्याला आपल्या संघाला अर्थात यशवंत भाऊ पाचंगे संघाला मिळवून दिली. गोलंदाज संदेशला दुसऱ्या षटकामध्ये हा पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केली. फलंदाजाला मात्र बाद केलं. अनिलची खेळी मात्र समाप्त झाली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये.
सॅम्युअल नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. एक गडी बाद 31. पहिली सफलता या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा संदेश आपल्या बॉलिंगवर मध्यम गती मारा करतोय पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी हवेतून पुन्हा एकदा चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडूवर येण्यापूर्वी चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग मधून गेला. हा सीमारेषेकडे आलेला एक शानदार आणि बहारदार असा षटकार 6 धावांचा. 37 धावा धापलकावर 6 धावांचं योगदान इथे मिळालं. ते नवीन आलेले फलंदाज अर्थातच सॅम्युएलला षटकाराने त्याने देखील आपलं खातं उघडले. आता मात्र गोलंदाजाचे संघनायक अर्थात यशवंत भाऊ पाचंगे या संघाच्या संघनायक थोडासा विचार करावा लागेल, कारण ज्या पद्धतीने आता धावा इथे येत आहेत, कारण षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे मैदानामध्ये. 37 धावा धावपलकर आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. सॅम्युएल 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी संदेश. यावेळी पहा टप्पा पडला परंतु थोडासा बाहेर गेला. पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. पंचांनी हात जमीन समांतर केले आणि या ठिकाणी पाहूया आपण तिसरा पंचांकडे मागणी केली. हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही, कारण अपील घेतलं गेलं ते पाहिलं जाईल, कारण हे खरं योगदान खरं तर आजच्या क्रिकेटसाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही, उगाच तिथे जाऊ नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पाहूया तिसरे पंच काय दर्शवत आहेत. तिसरा पंचांच्या माध्यमातून पाहिलं जातोय आणि पाहूया हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही हे पाहिलं जाईल. थोडासा वेळ अर्थातच घेतला जातोय. स्वैर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. या ठिकाणी तिसरा पंचामध्ये एका धावेचं योगदान, एक चेंडू अधिक इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने थोडा कुटप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा होता बॅट चेंडू. आता म्हणजे चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला कोणती संधी इथे मिळाली नाही, तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. एकूण धावा धापलकर आल्या त्या 38 धावा 38 धावा धापलकावर. इथे मात्र चेंडूला लॉफ्टेड शॉट मात्र फटका फसलाय, कारण लॉंगॉनला क्षेत्ररक्षक यांनी अतिशय उंच असलेला झेल इथे मात्र घेतला आणि हा दुसरा फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला. ते पिंगळी कोकरेवाडी कनक 11 या संघाचा फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतेल, ज्याने सॅम्युएल यांनी षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये अजित दादा हे नाव आपल्या समोर आलं की एक वेगळं चित्र आपल्या समोर निर्माण होतं. पण हा क्रिकेट मधले अजित दादा या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अजित या ठिकाणी मैदानामध्ये येतात 4थ्या क्रमांकावर आणि गोलंदाज संदेशला मात्र पुन्हा एकदा एक चांगलं यश इथे मिळालं. वळी आपण मैदानाकडे. अजित साठी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र हलकसं चेंडूला निश्चितच स्क्वेअर कट करायचं पण घोषित क्षेत्रामध्ये अर्थात शॉर्ट थर्डच्या दिशेने एक धाव घोषित इथे मिळाली. एक धावेचं योगदान इथे मिळेल. अजित दादा यांनी आपलं खातं उघडलं 1 धावेने. संदेश क्षेत्ररक्षण आपण पहा या ठिकाणी ऑफ साईडला 4 ऑन साईडला 5 असताना इथे मात्र चेंडूला भिरकावलाय. मिड विकेट सीमारेषेकडे ताकदीचा वापर केला आणि चेंडू गेला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून एकूण धावेत वाढ झाली. धावपलका धावाल्या त्या 45. षटक क्रमांक 4 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. काय फटका मारलाय अजित दादाने 7 या वैयक्तिक धावसंख्येवर.
छोट्या मुलांनी चेंडू लगेच घेऊन यायचा आहे. छोट्या मुलांना विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये आणायचं आहे. छोट्या मुलांना विनंती आहे चेंडू घेऊन या प्लीज. बॉल घेऊन या. बॉल द्या लगेच इकडे मैदानामध्ये. तर हा एक षटकार शानदार फटका इथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त आपण पाहायला मिळालं. भागडी षटक पाहायला मिळालं आणि या षटकात तब्बल 19 धावा धावपलकर आल्या. एकूण धावा धावपलकर आल्या त्या 45. आणि आता मात्र शेवटचे षटक घेऊन गोलंदाज नंदू अजित दादा खेळतात 7 या धावसंख्येवर. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सलामीला फलंदाज अर्थात कृष्णा त्याने एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून आतापर्यंत जर विचार केला 13 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. शेवटचे षटक नंदू आपल्या बॉलिंगवर 10-12 प्लॉनचं रनअप आहे. शेवटचं षटक हे नेहमी क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक असं म्हणतात. कारण पुणेरी भाषेत सांगायचं म्हणलं तर शेवटच्या षटकामध्ये आमचे समालोचक नेहमी म्हणतात चेंडू हाणा मारा तोडा काही करा षटकार चौकार मारा असं नेहमी पुणेरी भाषेत बोललं जातं. दरम्यान यावेळी मात्र पहा पहिल्या चेंडूवर फटका हाणलाय आणि तो येतोय मिड विकेटला. पुढचा फटका 6 धावांसाठी. सुंदर फटका 6 धावा ताकदीचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराने अर्थातच 6 धावांचे योगदान. धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावांनी पोहोचल्या त्या 51 या धावपलकावर चांगली धावसंख्या धावपलकर नोंदवली. प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पिंगळी कोकरेवाडी कनक 11 या संघाने यशवंत भाऊ पाचंगे या संघाविरुद्ध संघाने एक थोडस समजावतोय ते गोलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी असायला पाहिजे. कारण पुढचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि इथे मात्र सलामी फलंदाज अर्थातच कृष्णा एक आक्रमकता दाखवतोय अंतिम षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू गोलंदाज निश्चित करंदाजाने ज्या पद्धतीने सांगितलं की चेंडू कशा प्रकारे टाकायला पाहिजे. चेंडू थोडासा निश्चित लांबी कमी केली आणि बॅटच्या बरोबर उजव्या यष्टीच्या जवळून हा चेंडूला यष्टीच्या हातामध्ये पाठवला. निर्धार चेंडू सांगतात. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी असताना पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडून यावेळी हवेत आहे. पाहूया 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र झेल खाली कोणी येऊ शकलं नाही. लॉंग ऑफ लॉंग ऑन. आणि त्याचबरोबर आपण मिडॉनचं क्षेत्रक्षक पाहिलं त्यामुळे इथे कोणतेही यश मिळू शकलं हवेत होता. आता मात्र येणारे 3 चेंडू बाकी आहेत. आणि पाहूया या 3 चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी होते. या ठिकाणी दोन्ही फलंदाज एकमेकाला समजताना पाहिलं. अतिशय चांगली सिमेंटची खेळपट्टी. आणि खास करून तुम्ही कोकणामध्ये आलात तर जास्तीत जास्त अशा पट्ट्या खेळपट्ट्या सिमेंटच्या तुम्हाला पाहायला मिळतात. कारण भरपूर पाऊस आणि त्यामुळे नाईलाज असतो. दरम्यान वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतात आणि येतोय एक मस्त फटका अर्थात षटकार 6 धावा. 6 धावांचं योगदान या ठिकाणी मला कृष्णाच्या बॅटमधून त्याची वैयक्तिक धावसंख्या वधारते आणि संघाची धावसंख्या धावपलकर पोहोचली ती 59 धावा धावपलकर आल्यात. काय फलंदाजी करतोय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. कारण आतापर्यंत आपण विचार केला त्यांनी तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार मारलाय. आणि सलामीला फलंदाज त्यांनी डावाला पूर्णपणे आकार देण्याचा प्रयत्न इथे केलाय. 59 धावा धावपलकर आल्यात. 2 फलंदाज गमावले ते फक्त कनक 11 या संघाने. पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला नाही. चेंडू आपण पाहतात अर्थात चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पण तो वेगाने धावा चोरल्या
आणि इथे 2 धावांचं योगदान पुन्हा एकदा आपल्या कृष्णाच्या बॅटमधून आपण पाहायला मिळालं. 2 धावांचं योगदान धावफलकात येतात 61 61 धावा आपल्याला इथे आपण पाहायला मिळाल्यात. अंतिम चेंडू असेल. गोलंदाज नंदू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रेक्षकांचं आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. आनंद घेतात देखील असताना दरम्यान यावेळी मात्र थोडासा हलकासा संतगती चेंडू फेकला होता, परंतु या ऑफसाईडला अर्थात कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला मात्र पाठवला चौकारासाठी आणि हा 4 धावांचं योगदान. चार धावा आणि या चौकाराच्या माध्यमातून खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. तेव्हा पिंगळी कवकरेवाडी कनक इलेव्हन या संघाने धावा धावफलकावर नोंदवल्या त्या 65 आणि 66 धावांचं या ठिकाणी लक्ष अर्थातच ठेवलं गेले. ते यशवंत भाऊ पानचंगे या संघासमोर 66 धावा म्हणजे प्रत्येक षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर साधारणतः 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 13.20 ही सरासरी या ठिकाणी राखावेल आपला विजय निश्चित करण्यासाठी. हे शेवटच्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज नंदूचं षटक मागलं षटक ठरलं, कारण 20 धावा या षटकात आल्या. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे यशवंत भाऊ पानचंगे संघ या ठिकाणी करेल याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करतोय पालघरचा अतिशय गोड आवाज, अर्थातच ज्याने क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. अगदी लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप चांगलं त्यांचं योगदान पाहायला मिळालं. आकाशी देशामध्ये समालोचन आणि लाईव्ह ज्यांचं पाहिलं ते चिराग मेहर सरांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद काका. मी जे पराभूत संघ आहेत ना 2, त्या दोन्ही पराभूत संघांना विनंती करतो, चला या इकडे या. आपण लॉट्स टाकणार आहोत. या सामन्यातून हरलेला जो संघ असेल त्याचा आपण टाकू. हरलेला संघ असंच टाकू, कारण जे हरलेल्या संघामध्ये जो संघ या सामन्यात हरेल त्याच संघामध्ये 3 संघामध्ये लॉट्स होणार आहेत. त्यामुळे चला जे पराभूत संघ आहेत 2 पराभूत संघ, त्या दोन्ही पराभूत संघाला एक सुयश कातर खटाव या संघाला आणि पळूस या दोन्ही संघाच्या कानाला विनंती करेल, चला या आपण इकडे लॉट्स टाकतोय आणि लॉट्स टाकले जात आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करेल, कारण आपल्याला वेळेची बचत करायचं आहे, त्यामुळे आपणास विनंती आहे, चला या, जास्त वेळ घेऊ नका. 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान. याआधीच म्हटलं गेलं होतं, जसं काका सांगत होते, हा सामना खूप रंगतदार होणार आहे. माझं लक्ष जर कोणाकडे असेल ना तर ते सेक्सी बॉबीकडे, कारण सेक्सी बॉबी हा ज्या पद्धतीचा गोलंदाज आहे हा नेहमीच चर्चेत राहिलाय. गेल्या वर्षीही या खेळाडूंनी नक्की प्रभावित केलं होतं. तोच गोलंदाज यावर्षी पुन्हा या एरळवाडीच्या गावात पुन्हा एकदा उतरलाय आणि पाहूया आज सेक्सी बॉबी काय करणार याकडे आपलं लक्ष आहे. 66 इज अ टार्गेट. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. पाहूया कशा पद्धतीने केला जाईल. कनक 11 भांडूप म्हणजेच त्या संघाचं इकडे नाव आपण जर पाहिलं तर पिंगळी कोकरेवाडी कनक 11 आणि दुसऱ्या भाऊला यशवंत भाऊ पाचंगे हे संघ आहेत. तर यशवंत भाऊ पाचंगे पुणे चा हा संघ आहे. मी तर म्हणते मुंबई विरुद्ध पुणे असा सामना सध्या सुरू आहे. मुंबई पुणे ही रायव्हलरी मला वाटते मी कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये खूप वेळा पाहिलं आहे आणि खूप मोठी रायव्हलरी आहे. असं नाही आहे की वन साइडेड मॅच होतात. मुंबई पुणे जेव्हा जेव्हा समोरासमोर येतात ना तेव्हा सामने घासून होतात आणि हाही सामना घासून होणार यात काही वाद नाही. हे दोन्ही संघ पहा, टेनिस क्रिकेटचे लेजंड्स ज्यांनी पुण्याचं नाव खूप मोठं केलं. अर्थात एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज पप्पू रामगुडे आणि दुसऱ्या बाजूला अमित तपकीर. अमित तपकीर बद्दल सांगायचं तर अमित तपकीर सरांचे स्वतःचे तुम्ही लेदरचे क्लासेस आहेत, म्हणजे ते मुलांना कोचिंग करतात आणि दोन्ही खेळाडूंचा विचार केला खूप चांगलं टेनिस क्रिकेट या दोघांनी खेळलं आहे. त्यामुळे या दोघांकडे नक्कीच खूप सारा अनुभव आहे. त्यामुळे 66 धावा एका बाजूला आपण पाहतोय यशवंतभाऊ पाचंगे संघ 66 हे कशा पद्धतीने काढणार आणि त्याला कशा पद्धतीने पिंगी कोकरेवाडी अर्थात कनक 11 मुंबई थांबवणार याचं सध्या चित्र आहे. एका बाजूला जर आपण विचार केला तर हे संघ ज्या पद्धतीने आमने सामने येणार आहेत, दोन्ही संघाला दिल्या खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाचे 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत हेच मी अपेक्षित करतो. जर चेंडू टाकताना 12 मॅन आम्हाला दिसले नाही तर कदाचित मायनस धावा होऊ शकतात, याची काळजी घ्या. 12वा खेळाडू येऊन बसा सर इकडे प्लीज. ते राहू द्या तिकडे, काही नाही तिकडे जाणार नाही, फक्त इकडे येऊन बसा जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही प्लीज.
सुयश कातरकाटा निशिकांत सर या ना, सर या ना, सर लॉट्स टाकतात या, कोणीतरी या, एक जण कोणतरी या, एक प्रतिनिधी या. आणि दुसऱ्या बाजूला मी पुन्हा एकदा पळूस संघाच्या कर्णधार या आले, ते आहेत तिकडे, पळूस संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. आणि या सामन्यातील पराभूत संघ असे 3 संघ जे आहेत त्यांच्यामध्ये आपण लॉट्स टाकतोय आणि त्यांच्यातून मॅच केली जाईल. पहिलं षटक घेऊन दत्ता आणि त्याच्या समोर अमित तपकीर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पप्पू रामगुडे, डावखुरा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची स्ट्राईकवर अमित आणि पहिलं षटक घेऊन दत्ता. 66 इज अ टार्गेट. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इकडे मात्र केला जाईल. लेट्स प्ले. खूप मोठा मॅच आहे. प्रेक्षकांना विनंती आहे या मॅचला नक्की तुम्ही एन्जॉय करा, कारण हा सामना खूप चांगला होणार आहे. पहिलं षटक घेऊन दत्ता, राईट आर्म ओव्हर द विकेट, तर स्ट्राईकवर अमित तपकीर. काही सूचना आहेत. चला पहिला चेंडू दत्ता यांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, मात्र सर हातात अमित तपकीर बॅक टू द पॅव्हिलियन. लोअर फुल टॉस होता, फायदा उचलायला हवा होता, परंतु अमित तपकीर बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर पहिला झटका दत्ता, मात्र इकडे विकेट घेतोय. पुणे टेनिस क्रिकेटचा मान, पुणे टेनिस क्रिकेटचा अभिमान, अर्थात संदेश पार्टे. या हा सामना जो चालू आहे या सामन्यातील पराभूत संघ हा सुयश कातरखटाव या संघाबरोबर खेळ हा सामना पाहायला मिळेल. पळूस संघ सध्या तरी सेफ आहे. त्या सामन्यातील विजयी संघ हा पळूस बरोबर खेळ. हे पहिले सामने पहिले पूर्ण होतील आणि त्यानंतर आपण लॉट्स कडे जाणार आहोत. चला आता जास्त वेळ घेत नाही मी, जाऊया संदेश पार्टे. समोर तुम्ही प्रतीक देशमुख यांचंही हॉटेल पाहू शकता. तिथेही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका तिकडे, मात्र थोडासा गचा क्षेत्ररक्षण पर्यंत कोणती धाव नाही. संदेश पार्टे चेंडू बॅट वर घेतोय. प्रतीक देशमुख यांचं ते समोर आपण कॅन्टीन बघतो, तिकडे तुम्ही गरमागरम भजी, वडापाव आणि त्याचबरोबर चहाचा आस्वाद घेऊ शकता. अन्नाच्या शेजारील ते कॅन्टीन आहे आणि आपच्या पाठच्या बाजूस मंदार यांचंही तिकडे ती खाण्याची गाडी आहे, तिकडेही जाऊन तुम्ही वडापावचा आनंद घेऊ शकता. तिथे जाऊन नक्की तुम्ही एन्जॉय करा. जय मैदानाच्या दत्ता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु संदेश पार्टे सोडणार नाही. चेंडू सीमा पार, षटकार. मी यांच्याबद्दल एकच वाक्य म्हणतो की शेर कभी बूढ़ा नहीं होता और शेर के सामने घास भी डालो तो वो शिकार करना नहीं छोड़ता. ही खासियत आहे संदेश पार्टेची, म्हणून तर त्याला पुणे टेनिस क्रिकेटचा मान, अभिमान हे म्हटलं जातं. पुणे टेनिस क्रिकेटचं जर तुम्ही ॲग्रेशन पाहिलं असेल तर ते संदेश पार्टेच्या खेळीतून हे आम्ही नक्की, मी खूप वेळा पाहिलं. तर इथे मात्र चांगली सुरुवात, आपला खातं खोलतंय. यावी तेच तरार चेंडू. संदेश थोड्यासाठी धुंडो रे साजना करत राहिला. संदेश पाहत राहिला की चेंडू गेला कुठे नक्की. सरळ ब्लॉक हॉल, ज्याला आमच्या बोली भाषेत म्हटलं जातं की सरळ बुंद्यात टाकलेला चेंडू, आणि बुंद्यातला चेंडू क्लिअर करायचा तर तेवढंच तुम्हाला तुमचं लक्ष तेवढंच केंद्रित असायला हवं. तिकडे बाल बच्चे असं मी म्हणेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 7. नवीन फलंदाज पप्पू रामगुडे हेही नाव पुणे टेनिस क्रिकेटला किंवा टेनिस क्रिकेट वर्ल्डला काही नवीन नाही. याही खेळाडूंनी अनेक मैदान गाजवलेत. सध्या लेजंड खेळाडू आहेत आणि पप्पू रामगुडे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. याच मैदानात किती वेळा तरी पप्पू रामगुडे नवख्या खेळाडूंना घेऊन आलाय. त्यांनी खूप चांगला खेळ इकडे केलाय, त्यामुळे पप्पूला हे मैदान काही नवीन नाही. परंतु दत्ता आज काय करणार याकडे लक्ष आहे. धावसंख्या फलकावर लागलाय ती 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. अमित तपकीर बॅक टू द पॅव्हिलियन. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि चेंडू मात्र खेळलाय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्रीच्या बाहेर. खनखनाती पृथ्वीराज चौकार.
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते 11 ऑन बोर्ड, 11 धावा, 1 गडी बाद, 11 धावा. आणि या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यानंतर निर्धाव, षटकार, सिंगल, चौकार. तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in माध्यमातून पाहू शकता. tenniscricket.in ला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पप्पू रामगुडे आपल्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय, तो आपले मनसुबे जाहीर करतोय की हम यहाँ जीतने आए हैं. तर दत्ता पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतला होता. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, तो सुरुवात चांगली झाली होती, अंत कसा करेल या चेंडूचा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा खेळ आहे, परंतु मला ते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय का. येस, 2 डिक्लेअर झोनला जातो चेंडू. 2 धावा आहेत सर, 2 धावा आहेत. चेंडू इथेच गेलाय, 2 धावा आहेत तिकडे समोर डिक्लेअर झोन मध्ये जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर ती 13. काका म्हात्रे यांनी सांगितलं होतं की रिक्वायर्ड रन रेट 13.20 आहे, पण त्याच्यातले 13 आलेत. 0.20 गायब आहेत, ते शोधावे लागणार आहेत नंतर. परंतु धावसंख्या 13. अजूनही समीकरण म्हणते येणारे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि धावा आहेत 62. माफ करा, 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. $13.20 होता, आता 13.25. पाहूया संदेश पार्टे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर कोण, नवीन गोलंदाजाला पाचारण केलंय पवन राव, हे मात्र गोलंदाजी मार्कवर. पाहूया पवन राव कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. समोर मात्र संदेश मोहन आहेत, माफ करा मोहन रावचा विचार केला. गेल्या वर्षी चांगला आणि खेळ केला होता. यावर्षी कनक 11 मुंबई, अर्थात त्या संघाचा जर तुम्ही नामोल्लेख केला तर पिंगळी कोकरेवाडी कनक 11, तर दुसऱ्या भाऊला यशवंत भाऊ पाचंगे पुणे, हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. 24 चेंडू 53 धावा. सामना अजूनही थांबलेला आहे का, तर वेळ घेतली जाते. मोमेंटम चेंज होणार का. मोहन सध्या क्षेत्ररक्षण लावत आहेत. एक छोटासा रनअप आहे, परंतु एक आगेवेगळं गोलंदाजी ते नेहमी करतात मोहन. समोर मात्र फलंदाज संदेश पार्टे. पहिला चेंडू सरळ बुंद्यार, इकडे मात्र चोरटी धाव इकडे पूर्ण केली जाते. लेफ्ट अप राऊंड विकेट, छोटासा रनअप, पण अचूक टप्पा काय असतो तो मात्र मोहन राव यांनी दाखवला. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. धावसंख्या फलकावर लागले 14. 14 ऑन बोर्ड. डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज. नेहमी असं म्हटलं जातं एखाद्या डावखुऱ्या गोलंदाजासमोर डावखुरा फलंदाज आला ना तर त्याची जी धार असते ती थोडीशी कमी होते. परंतु पाहूया इकडे या दोघांमधलं हे जे द्वंद्व युद्ध आहे ते कशा पद्धतीने पुढे जाईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, नो डाऊट. याआधी आपण आज सकाळच्या सत्रात धनवीन अलिबागला पाहिलंय, जो संघ ज्या संघामध्ये आपण मोठमोठी नावं पाहिली होती सकाळच्या सत्रात. त्याच्यामध्ये श्रेयस इंदुलकर असेल, पप्पू असेल आणि अनेक मोठमोठे दिग्गज. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, परंतु सरळ हातात गोदी में कॅच प्रॅक्टिस. पप्पू रामगुडे बॅक टू द पवेलियन. आता एक डावखुरा फलंदाज बाद झालाय. आता कुठला फलंदाज पुढे येणार याकडे लक्ष आहे. कोणाला पाठवलं जाणार. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 14. अजूनही 52 धावांची गरज. 53 हव्या होत्या, आता 52 हव्यात. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 22. मुकेश येतोय नवीन फलंदाज. एक आगीवेगी हेअरस्टाईल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, खरंच त्यांच्या नावातच मोहिनी आहे खरं तर. सेक्सी बॉबी तुम्ही त्यांना पाहू शकता. जर कॅमेरा तिथपर्यंत गेला असेल तर मला वाटते ज्या पद्धतीने हे खेळाडू आहेत या खेळाडूचं नेहमीच आम्ही खूप फॅन फॉलोविंग आहेच. अनेक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु मोहन राव काय गोलंदाजी हाता येतोय. मुकेश येतोय. मुकेश काय करणार याकडे लक्ष आहे. संदेश पार्टे त्याला काहीतरी कानमंत्र देतोय. आणि दत्ता सध्या यष्टीरक्षक म्हणून काम पाहत आहेत आणि क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. अनिल घरत आणि यांनाही आपण या मॅच मध्ये पाहिलंय.
अनिल घरात आणि कृष्णा यांनी जे फलंदाजी केली त्याचंही कौतुक करेल. आता संध्याकाळचा सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रात आपण 3:17 झालेत. पहिला चेंडू जमिनी लगत खेळलाय आणि चेंडू जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता तुम्ही पाहू शकता ज्याबद्दल मी बोलतो सॅक्सी बॉबी तुम्हाला इन फ्रेम पाहायला मिळतात आणि एक आगीवेगळी त्यांची हेअरस्टाईल आहे आणि त्यासाठी त्यांचे खूप सारे फॅन्स आम्ही नेहमी पाहतो. जय मैदानाकडे करा मैदानाकडे. मॅच स्टार्ट होते आहे. इकडे मात्र सॅक्सी बॉबी पुन्हा एकदा इन फ्रेम आणि कोणती चुकी करणार नाही. विकेट. मी फक्त सॅक्सी दिसत नाही मी सॅक्सी कॅच ही पकडतो असं त्यांनी कदाचित सांगितलंय. आणि पहा तोच खेळाडू इन फ्रेम होता आणि त्याच खेळाडूंनी कॅच पकडलाय आणि संदेश पार्टे सारखा मोठा खेळाडू बॅक टू दी पवेलियन. यानंतर या सामन्यातील पराभूत संघ हा सुयश कातर खटाव या संघाबरोबर खेळणार आहे. त्यामुळे जरी कोणता संघ आज हरत असेल तर त्याला एक अजून संधी आहे. मॅडी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 आणि या 2025 मधील आज तिसरा दिवसातील अबॉव 40 अर्थात ऑल इंडिया ओपन चे हे सर्व सामने पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे असे टेनिस क्रिकेट वीर ज्यांनी आपला काळ गाजवलाय ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात आज संपूर्ण दिवसात. पुन्हा एकदा मोहनराव समोर मात्र मॅडी. आल्याच मोठा फटका केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चुकी करणार नाही. बॅक टू बॅक विकेट. टूचल मे आया. ज्या पद्धतीचा हा कॅच घेतला गेला मॅडी आले मॅडी गेले. आता मात्र ज्या खेळाडूवर प्रत्येकाच्या नजरा असतात डावखुरा फलंदाज अर्थात वसीम भाई येतोय का. वसीम भाई याच्याकडेही आपण नेहमी म्हणतो की खूप चांगलं खेळ आहे. त्यांनी अनेक वेळा या मैदानात खूप चांगले खेळ केलेत. तो आज काय करणार याकडे लक्ष आहे. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 उद्या मात्र आपल्या पृथ्वीराज उद्योग समूहाचे जे आपली जी कंपनी आहे आपण मात्र सुमेष्टीचा प्लांट आहे त्या प्लांट मध्ये उद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्यासाठी संपूर्ण आमचे जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्यांना आणि संपूर्ण गावकऱ्यांना उद्या आग्रहाचं निमंत्रण आहे. उद्या तीर्थप्रसादाचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यावा. एरवाडी म्हणजे आपल्याच डेअरीवर जसं इकडे म्हणतो की डेअरीवर ते आहे सर्वांनी यावं अशी संपूर्ण आमच्या पृथ्वीराज उद्योग समूहाकडून तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलक आहे 15. पुन्हा एकदा मोहन आला मोठा फटका केला परंतु चुकीच्या दिशेने. इकडे मात्र मिळतील एकच धाव फक्त एक धाव. षटक क्रमांक 2 इकडे मात्र संपुष्टात येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागतंय ती 16 धावा. या षटकात मोहनराव यांनी 3 गडी बाद करत फक्त 3 धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग अनालिसिस आहे. जिकडे मात्र तुम्ही 3 जे विकेट पाहिलेत त्याच्यामध्ये पहिली विकेटचा विचार केला तर पप्पू रामगुडे त्याच्यानंतर संदेश पार्टे आणि मॅडी हे 3 जे विकेट्स त्यांनी घेतलेत. आमच्याबरोबर स्कोररच्या भूमिकेत पुन्हा एकदा द बाहुबली म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो असे सूरज पवार. धावसंख्या फलकावर आहे 16. येणाऱ्या 18 चेंडूत अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. 50 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. फास्टेस्ट 50 कडे जावं लागेल. अजून आमच्या एका मित्राला आम्ही नक्की विसरत नाही कारण पृथ्वीराजला जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा वैभव हे आम्हाला दरवी म्हणजे आमच्या हॉस्पिटॅलिटी असेल सर्व करण्यासाठी वैभव हे नेहमी असायचे. परंतु मित्रा तुझी आठवणही या स्पर्धेच्या माध्यमातून आजही करतो कारण खूप वेगळं रिलेशन होतं. आम्ही प्रत्येक वेळी आल्यानंतर आमचा पाहुणचार आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी ते सदैव गणेश भवनबरोबर असायचे. अशा आमच्या मित्राला या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा देत होतो भावपूर्ण श्रद्धांजली. 18 चेंडू 50 धावा. दत्ता आलाय गोलंदाजी मार्कवर आणि समोर मात्र स्ट्राईकवर आहे मुकेश.
पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सिंगल मात्र मिळेल. सिंगल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आता समीकरण म्हणते 17 चेंडू 49 धावा. 17 बॉल्स रिक्वायर्ड, 17 बॉल्स रिमेनिंग अँड 49 रन्स रिक्वायर्ड. उद्या मात्र पुन्हा एक गाव एक संघ पॅनल पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात रणजित फराटे, कृष्णा पवार सारखे मोठमोठे दिग्गज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्याचा दिवसही खास असणार आहे या स्पर्धेचा. याही मात्र खूपच चांगला फटका इनसाइड आउट स्ट्रोक डीप पॉइंटच्या दिशेने खणखणाती पृथ्वीराज चौकार. आज ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. जर आपण दुपारचं असतं तरी पाहिलं ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय सूर्यदेव प्रसन्न झालेत. आता मात्र थोडंसं ऊन पुन्हा एकदा मैदानात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 22. यावेळी कॅमेरामॅनसाठी थोडी जास्त चॅलेंज असतं. हो, यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बोट फिरवली जातात आणि जेव्हा जेव्हा बोट फिरतात ना तेव्हा ती बोट फिरल्यानंतर फलंदाजाला चेंडू रीड करणं खूप महत्वाचं असते. असं म्हटलं जातं पडेगा तो बडेगा इंडिया. चेंडू रीड करणं खूप महत्वाचं आहे. ते मात्र झालं नाही आणि चेंडू जातो निर्धाव. चांगला कमबॅक दत्ता करतोय. धावसंख्या फलकार आहे 22 धावा. पुन्हा एकदा चेंडूवर बोट फिरवली गेलेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत मला वाटते चेंडू सीमारेषेच्या पार जातोय, परंतु तिकडे 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 24-24. अजूनही 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 चालू आहे. आता जसं पुण्याचे कॉमेंटेटर आहेत प्रवीण गायकवाड ते म्हणतात नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा छक्का चौका. गरज आहे सध्या संघाला. ये दिल मांगे मोर आणि हा सामनाही भरपूर काही मागतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता. पुन्हा एकदा तो चेंडू तेवढा चांगला रीड करता आला नाही. तिकडे मात्र अनिल घरत आहेत मॅन फ्रॉम अर्नाळा. चेंडू पिक करतील, थ्रो करतील तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. मोठ्या फटकेची आता खरंच गरज आहे जर यशवंतभाऊ पाचंगे संघाला हा सामना जिंकायचा आहे. नाहीतर सामना खूप दूरवर निघून जाऊ शकतो. कारण आतापर्यंत धावसंख्या फलकार आहे 25. या सामन्यातील पराभूत संघाला अजून एक संधी मिळणार आहे. या सामन्यातील पराभूत संघ हा सुयश कातर खटाव या संघाबरोबर खेळ. अजून या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 13 चेंडू 40 धावांची गरज. 13 बॉल्स रिमेनिंग 40 रन्स रिक्वायर्ड. आता हा शेवटचा चेंडू वसीम भाई काही करणार का? कारण दहीवडीचं हे नाव आहे आणि जर या सामन्यात यायचं आहे इथून पण तसाच आवाज आला. तेच मी म्हणणार होतो की या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मॅच ऑन होणार हे मात्र नक्की आहे. दत्ता हो, इथे मात्र मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा पार जाता जाता परत मध्ये आलाय. विकेट. पारा चेंडू 40 धावांची गरज. थोड्या वेळासाठी वाटलं की चेंडू सीमा पार गेलाय परंतु चेंडू पुन्हा एकदा मध्ये आलाय. आता हवाही चालत नाही. असं नाहीये की हवा आहे मैदानात परंतु चेंडू मध्ये आला. जादू. 12 चेंडू 40 धावा. नवीन फलंदाज नंदू तयार होत आहे त्यामुळे नंदूकडेही लक्ष असणार आहे. 12-40. नवीन गोलंदाज कोण? अजूनही गोलंदाजीचा विचार केला तर सॅक्सी बॉबीकडे अजूनही गेले नाही आहेत. 12 चेंडू 40 धावा. नवीन गोलंदाजाला अजूनही पाचारण करण्यात येते. षटक क्रमांक 4 येते. नंदू आलाय तर स्ट्राईक वर आहे मुकेश. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अकबर. गोलंदाजी मार्कर अकबर. 12 चेंडू 40 धावा. या सामन्यात मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. यानंतरचे जे क्वालिफायरचे मॅच आहेत ते फक्त 3-3 षटकाचेच आहेत याची नोंद घ्या. जय मैदानाच्या अकबर. हो, पहिला चेंडू. इकडे मात्र हा चेंडू बीमर आहे आणि नो बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण. चौकार. मी संदेश पाटे यांचं थोडंसं रिॲक्शन बघत होता. संदेश पाटे सांगतात की हा चेंडू षटकार मारायला हवा होता परंतु चौकार गेलाय. कदाचित ताकद नव्हती मुकेशची
नाही तर षटकार गेला असता. आता समीकरण म्हणते 12 चेंडू 35 धावा. आता वसीमभाई सांगतात फक्त 5 सिक्स मारायचे आहेत, त्याच्यामध्ये पहिला फ्री हिट आहेच. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा सेम रिझल्ट. षटकार. मॅच ऑन. एकतीस धावांची अजूनही गरज आहे. 31 रन्स रिक्वायर्ड. 35 धावा फलकावर आहेत. 35 धावा फलकावर आहेत. 31 धावांची गरज. 31 धावांची गरज आहे. काही ते तांत्रिक अडचणी होत्या त्याच्यावर पुन्हा एकदा मात करतोय. व्हॉट अ बॅटिंग. मुकेश ऑन फायर. सामना हेच ते क्रिकेटचं मित्रांनो. खरं तर क्रिकेट यासाठीच ओळखला जातो की पलक झपकती ही परिस्थिती बदल जातीये. असं वाटलं होतं वन साइडेड मॅच चालू आहे, 40 धावांची गरज आहे, तो सामना वन साइडेड जाईल. परंतु आता मात्र धावसंख्या पलकावर आहे 41. 25 धावांची गरज आहे. येणारे चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू 25 धावा. 10 चेंडू 25 धावा. कोणी विचार केला होता हा सामना असा येईल? 10 चेंडू 25 धावा. 10 चेंडू 25. 10 बॉल्स रिमेनिंग. 25 रन्स रिक्वायर्ड. 10 चेंडू 25 धावा. चेंडू चेक नाहीये, फक्त तिकडे अंपायर चेक करतील. अंपायर चेक करतील, आपण चेक करायचं नाही. आपण चेक केला तर 2 धावांची पेनल्टी आहे. हे लक्षात ठेवा. 10 चेंडू 25 धावा. 12:40 हवे होते, 2 चेंडूत 15 आलेत. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू. पुन्हा एकदा इंटू द गॅप. बॉबी 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 धावतायत आणि बॉबी कडून थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. चांगला तिकडे मात्र बॅकअप आहे. धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र आता 43. 23 धावांची गरज. 9 चेंडू 23 धावा. मुकेश, काय फलंदाजी केल्या मुकेशने आज. 9-23. ओ चांगला फटका आहे. चेंडू इंटू द गॅप. पुन्हा एकदा 1 बाउन्स 4 की काय. नाही, चेंडू पुन्हा एकदा मैदानात आहे. या पट्ट्यात चेंडू जात का नाही विचार करण्यासारखा आहे. याआधी वसीमचाही तिकडे चेंडू अडला होता. आता हवा दिसते बा, तुम्ही इथे पाहू शकता. हवा सुरू आहे, त्यामुळे चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतोय. आता समीकरण मध्ये 8 चेंडू 21 धावा. 8 मध्ये 21. थोडस वेगळ्या पद्धतीने फलंदाज उभा आहे. 8-21. इकडे मात्र हा चेंडू हवेत आहे आणि सर तिकडे क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू तेवढा चांगला बॅटवर आला नाही, परंतु आता समीकरण म्हणते 7 चेंडू 20 धावा. हा चेंडू अति महत्वाचा. मी म्हणेल या चेंडू मॅचचा ही दिशा ठरू शकतो. 7 चेंडू 20 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. इकडे कंपल्सरी चेस नाहीये. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आणि पहा काय मेहनत केलाय. खरं तर यशवंत भाऊ पाचंगे संघ असं वाटला होता 3 षटकानंतर या सामन्यातून बाहेर गेलाय. पंच 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 इथे पुढे अलाउड नाही. या ग्राउंडवर पुढे राहायला अलाउड नाहीये. ते दोन्ही खेळाडूंना मागे घेऊ शकता तुम्ही. 7 चेंडू 20 धावा. नंदू लोंढे काय करणार. नंदूकडे खूप मोठी
फळी आहे हातात. इकडे मात्र इंटू द गॅप चेंडू जाईल का? इकडे चेंडू सीमापार चौकार, खराब चेंडू. पाणी 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 पोचवा त्याला, पाणी पोचवा. 6 चेंडू 16 धावेची गरज. का सेक्सी बॉबीला गोलंदाजी दिली नाही? मला हा प्रश्न आधीही पडला होता. 6-16. आता शेवटचं षटक कोणाकडे? सहा चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16. सामना होता 12 चेंडू 40. चला घाई करा मित्रांनो, आपल्याकडे भरपूर सामने बाकी आहेत. चला 6 चेंडू 16 धावा. चला 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 12वा खेळाडू या बाहेर. ऍक्शन ग्रुप चे महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप जाधव यांचे इकडे आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सहा चेंडू 16 धावा. बॉबी, सेक्सी बॉबी शेवटचा षटक घेऊन आणि समोर जाईल तो गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. कारण या आधी ज्या पद्धतीने त्यांनी गेम चेंज केलाय, सेक्सी बॉबी वर्सेस फलंदाज. इकडे मात्र मुकेश. 6-16 आगीवेगी बॉलिंग ऍक्शन आहे सेक्सी बॉबीची. पाहूया. तयार. इथे मात्र हा चेंडू सोडलाय वाईड. 6 चेंडू 15 धावा. प्रेशर प्रेशर प्रेशर. नेहमी म्हणतो मी कॉमेंट्री करताना, प्रेशर जब किचन में हो तो सीटी बजती है कुकर की, और प्रेशर अगर खिलाड़ियों के ऊपर हो तो गलतियां होती है. 6 चेंडू. इकडे मात्र हा चेंडू इंटू द गॅप येईल, म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये 5 चेंडू 14 धावांची गरज. सर आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतोय उमेश केनी यांना, तर स्ट्रायकर अंपायर सादिक राजापूरकर हे दोन्ही पंच इकडे मात्र आहेत. शेवटचे 5 चेंडू. प्रेक्षकांना हा विचार करण्यासारखा सामना आहे. या संपूर्ण दिवसातील सर्वात टफ फाईट. फुलटॉस होता, फायदा उचलायला हवा होता, तेवढा चांगला फायदा उचलता आला नाही. 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही फायदा घेतला नाही. आता समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 4, धावा आहेत 14. ते इकडे मोठा फटका इंटू द गॅप. पाहूया. इनसाइड आउट स्ट्रोक केला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का? आणि इकडे मात्र फलंदाज नंदू हे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. माझं हलगी. समीकरण आता म्हणते येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आयोजकांना पाहिजे का सुपर ओव्हर? नाही, आयोजक सांगतात की या सामन्याचा निकाल येऊ द्या, कारण अजूनही 5 सामने बाकी आहेत. यानंतर 5 सामने अजूनही बाकी आहेत. त्याच्यात 3 षटकांचे 2 सामने आणि त्यानंतर वेळेवर ठरवणार ना की पुढचे सामने किती षटकांचे राहतील. फुल टॉस आहे, चांगला फटका आहे, परंतु हातात सरळ विकेट. शुभस्य सुरुवात अर्थात सुमेश तिचा हे टॅग लाईन आहे.
आणि आपण पाहतोय याच पृथ्वीराज उद्योग समूहाचा वर्धापन दिनाचं औचित्य साधून उद्या श्री गणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा डेअरीवर अर्थात त्या कंपनीत केली जाणार आहे। सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण आहे। 2 चेंडू 11 धावा, सामना अजून संपला नाही। नवीन फलंदाज मैदानाच्या आत राहुल, नाम तो सुना होगा। कारण शाहरुख खानच्या खूप चित्रपटामध्ये त्याचं नाव राहुल आहे, त्यामुळे ते नेहमी म्हणतात की नाम तो सुना होगा। 2 चेंडू 11 धावा, मी सेक्सी बॉबी काय हे मात्र त्यांनी आज दाखवलंय। मोक्याच्या क्षणी काय गोलंदाजी केलाय, एक झेल पकडला होता, एक त्यांनी आता गडी बाद केला ऑलरेडी। जाऊया मैदानाच्या आत। तो सांघिक विकेट होता खरं तर, एक सांघिक विकेट आणि एक वैयक्तिक विकेट अशा 2 विकेट्स आलेत या षटकात। डावखुरा फलंदाज राहुल, 2 चेंडू 11 धावा। कदाचित संदेश पार्टे थोडासा अजून थांबला असता किंवा पप्पू रामगुडे थोडासा अजून थांबला असता, चित्र अजून काही वेगळं पाहायला मिळालं असतं का हा प्रश्न आहे। परंतु आज जो संघ हरेल त्याला एक संधी आहे। चला घाई करा, घाई करा, घाई करा, वेळ वाचवा। फटका चांगला होता परंतु या मैदानावर नाही, दुसऱ्या मैदानावर हा कदाचित षटकार असता, परंतु इकडे सिंगल। आता 1 चेंडू 10 धावा। खूप वेळा 1 चेंडू 10 धावा झालेला मी पाहिले। खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये असे खूप सारे व्हिडिओ आहेत, तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करू शकता। चला 1 चेंडू 10 धावा। फटका चुकीचा नव्हता परंतु चुकीच्या ठिकाणी। एक चेंडू 10 धावा। लास्ट बॉल, सेक्सी बॉबी टू राहुल। चला टॉस करण्यासाठी यायचं। सुयश कातर खटाव, चांगला फटका आहे परंतु पुन्हा एकदा मेहरबा देर करती आधी आते। 2 धावा आणि हा सामना जिंकलाय तो टीम पिंगी कोकरेवाडी कनक 11। वेल प्लेड। सुयश कातर खटाव संघाचा कॅप्टन या, सुयश कातर खटाव संघ कॅप्टन या। वसीम भाई, वसीम भाई टॉस के लिए आ जाओ। टॉस है आपका ही मैच है अभी, लगेच मैच है या टॉस साठी या। सेक्सी बॉबी वेल बॉल, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली मोक्याच्या क्षणी, नाहीतर सामना खूप